नमस्कार मंडळी. तर आपण आता गावी आलो आहे, आमच्या गावी देवगड. कालच आलो आहे आम्ही. आज अंगणेवाडीची यात्रा आहे, पण आम्ही गेलो नाही आहे कारण खूप गर्दी आहे तिकडे. आम्ही आता महाशिवरात्रीसाठी खास आलो आहे. 26 तारीखला महाशिवरात्री आहे आणि इथे आता आम्ही आमच्या ताईंच्या घरी आलो आहे. दुपारची वेळ आहे. हे बघा, इथे हे कदाचित तुम्ही ओळखत असाल, हे आपण खायचं पान असतं ना, त्याची वेल आहे ही. आपण पान खातो ना, त्याची वेल इथे लावली आहे ताईने. बघा, मस्त वाटतंय गावी आल्यावर. खूप छान आहे वाटतंय. एकदम वातावरण सुंदर आहे इथे. तर सगळे दमून आल्यामुळे लेट उठलेले. हे बघा, चाकरमानी बसले तिथे, जेवत आहेत. तर काय जेवताय तुम्ही? डाळ भात आणि काय आहे? पापड. पापडच्या खाली पण काहीतरी दिसते. हां, बटाट्याची कापं. आज भाजी नाही आहे कारण कालच आलो आहे आम्ही आणि घरात जे अवेलेबल होतं तेच बनवलं आहे. त्याच्यामुळे बाजार वगैरे करायचं आहे. आमचा नाम्या बसला इथे. नामू वरती बघ, इकडे इकडे. काय खाजवत बसतो. इकडे बघ, वरती बघ, इकडे बघ, इकडे बघ. तर काय चाकरमान्यानो, गावा गेलास कशाक? मध्येशे पूजा आहे. पूजा आहे आणि यात्रा आहे. यात्रा? कोणती यात्रा? महाशिवरात्र. अच्छा, महाशिवरात्रीसाठी आलेले आहेत हे आपले चाकरमानी. चंद्रकांत धुरी. तर जेवत आहेत. चला, आता जेवणाची वेळ झाली आहे, आपण पण जेवूया. तुम्ही पण या महाशिवरात्रीला सगळ्यांनी आणि आमची कुणकेश्वरची यात्रा बघा. ठीक आहे. कुणकेश्वर यात्रेला गेल्यानंतर मी अजून एक नवीन ब्लॉग बनवेन. अरे बापरे, इथे बघा, इथे बघा, जाम काढून ठेवलेत. हे आमच्याच परसवात इथे आहे जामचं झाड. आमच्या म्हणजे ताईंच्या परसवामध्ये हे भरपूर जाम काढलेत. हे थोडेच काढलेत, अजून भरपूर आहेत जाम. खूप धरलं आहे झाड. धरलं आहे म्हणजे ते अक्षरशः वाकलं आहे खाली. कदाचित दिसेल तुम्हाला. हे बघा, अक्षरशः ते वाकलं आहे खाली.